BSc 3 semester 6 environmental geology. Today's topic is geological hazards. In the last lecture we have seen what is geological hazard and three types of geological hazards, that is volcanism, earthquake and landslides. In today's lecture we are going to learn remaining geological hazards. Avalanches. It is similar to landslides, only the material that comes downward is snow instead of rocks or soil. लँडस्लाइड्स सारखेच स्नो अवलांचेस होतात. ग्रॅव्हिटीमुळे डाऊन स्लोप मुवमेंट होते. फक्त मटेरियल जे आहे ते लँडस्लाइडमध्ये स्नो नसतो, त्याच्याऐवजी रॉक डेब्रिज किंवा सॉईल असतो आणि अवलांचेसमध्ये स्नो असतो. म्हणजे ग्लेसिएटेड एरियाजमध्ये जे आईस शीट्स असतात ते खाली येतात ग्रॅव्हिटीमुळे आणि एकदम मोठ्या प्रमाणावर ज्यावेळेला त्यांची डाऊन स्लोप मुवमेंट होते त्यावेळेला त्याला स्नो अवलांचेस असं म्हणतात. रिझन्स काय आहेत तर एकतर ग्रॅव्हिटी, म्हणजे खूप स्टीप स्लोप असेल तर त्याची स्टॅबिलिटी कमी झालेली असते. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो स्टीप स्लोपवर जास्त प्रमाणात काम करतो, हे एक कारण असू शकतं. किंवा हेवी प्रेसिपिटेशन, म्हणजे खूप पाऊस पडला तर त्याच्यामुळं लूज होतात आईस शीट्स जे आहेत ते आणि त्यांच्या जागेवरून त्यांची डाऊनवर्ड मुवमेंट सुरू होते. किंवा सस्मिक ॲक्टिव्हिटी झाली, म्हणजे अर्थक्वेक जर झाला एखाद्या ग्लेसिएटेड एरियामध्ये, परत स्टीप स्लोप पण असेल तर त्यावेळेला ॲव्हलांचेस होण्याचे चान्सेस खूप प्रमाणात असतात. फेब्रुवारी महिन्यात यावर्षी, म्हणजे साधारण 4 महिन्यापूर्वी उत्तराखंडमध्ये स्नो ॲव्हलांचेस झालेले होते. म्हणजे तिथे जे ग्लेसियर्स आहेत ते असे तुटून खाली आले होते आणि खूप मोठा पूर आला तिथं. आणि जे हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आहेत अलकनंदा नदीवर ते सगळे त्याच्यामध्ये वाहून गेले आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. आता ही जी बघितली आपण, म्हणजे ग्रॅव्हिटेशन असेल किंवा प्रेसिपिटेशन असेल, हे नॅचरल कॉजेस आहेत. पण ड्यू टू ह्युमन इंटरफिरन्स, म्हणजेच अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळं, म्हणजे कुठल्या ॲक्टिव्हिटीज तर कन्स्ट्रक्शन असेल, स्लोपवर ॲक्च्युली कुठलंही कन्स्ट्रक्शन करायचं नसतं. जिथं खूप स्टीप स्लोप आहे तरीसुद्धा तिथं कन्स्ट्रक्शन केलं जातं. रिव्हर चॅनल्स जे आहेत ती बदलली जातात, म्हणजे भराव टाकतो आपण, किंवा नाले असतील एखाद्या नदीला मिळणार आहे ते बुजवले जातात, त्यांचं प्रवाहाची दिशा बदलली जाते. ग्लोबल वॉर्मिंग, ज्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, फॉसिल फ्युएल बर्निंग किंवा इतर ज्या आहेत पोल्युशन वाढवणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, ज्याच्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग होतं, या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे सुद्धा अवलांचेस जे आहेत ते जास्त प्रमाणावर होतात. आता अवलांचेस म्हणजे हजार्डच आहे, जिओलॉजिकल हजार्ड. त्यामुळे लाईफ आणि प्रॉपर्टीचा लॉस होतोच, प्लस फ्लॅश फ्लड येतात त्याच्यामुळे. म्हणजे हेवी प्रेसिपिटेशनमुळे येणारा फ्लड वेगळा आणि अवलांचेसमुळे येणारा, म्हणजे आईस शीट खाली आले की ते मेल्ट होतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर पूर येतो आणि हेवी डिस्ट्रक्शन होतं त्याच्यामुळं. आणि इकोसिस्टमचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर डॅमेज होतं किंवा नुकसान होतं ॲव्हलांचेसमुळे. नेक्स्ट हजार्ड आहे फ्लड्स. पूर येतो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्याचा. इट इज ॲन ओव्हरफ्लो ऑफ वॉटर, म्हणजे नदीमध्ये
किंवा रिव्हर चॅनलमध्ये जेवढी त्याची कपॅसिटी आहे पाणी सामावून घेण्याची, त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम त्या पाण्याचा झाला, तो आता कशामुळे होतो नॉर्मल एरियामध्ये, तर हेवी प्रेसिपिटेशनमुळे. ग्लेसिएटेड एरिया असेल तर स्नो ॲव्हलांचेसमुळे फ्लड येऊ शकतात, फ्लॅश फ्लड आता आपण बघितलं. पण नॉर्मली हेवी प्रेसिपिटेशनमुळं रिव्हर चॅनलमधला किंवा स्ट्रीममधला व्हॉल्यूम वाढतो पाण्याचा आणि ते पाणी जे आहे ते स्प्रेड होतं आजूबाजूच्या सगळ्या जमिनीवर आणि त्याला आपण पूर आलं असं म्हणतो. म्हणजे फ्लो रेट जो आहे, म्हणजे वाहून जाण्याची पाण्याची जी काही कपॅसिटी आहे त्या चॅनलमधून, त्याच्यापेक्षा एक्सेस वॉटर त्या चॅनलमध्ये जमा होतं. आता कुठले कुठले फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे फ्लड येतो, तर इट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी अँड ड्युरेशन ऑफ रेनफॉल. पाऊस किती वेळ पडला आहे आणि किती जोरात पडला. कमी वेळात खूप जास्त पाऊस झाला किंवा एकसारखा पाऊस होत राहिला तर पूर येतो. रेट ऑफ इनफिल्ट्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. इनफिल्ट्रेशन म्हणजेच पर्क्युलेशन, म्हणजे पाणी जमिनीत मुरण्याचा स्पीड किंवा व्हॉल्यूम किंवा रेट किती आहे. तो रेट जर जास्त असेल तर पूर येण्याची शक्यता कमी होते. पण दुर्दैवाने सगळीकडं सिमेंटिंग झाल्यामुळं, वरचं सॉईल कवर निघून गेल्यामुळं किंवा व्हेजिटेशन नसल्यामुळं, झाडं वगैरे तोडल्यामुळं हा इन्फिल्ट्रेशनचा रेट एकदम कमी होतो आणि रन ऑफ वाढतो म्हणजेच पूर येतो. आणि रन ऑफ कंडिशन म्हणजे प्रत्येक सॉईलची एक ठराविक कपॅसिटी आहे इन्फिल्ट्रेशनची, तर ती प्रत्येक एरियानुसार बदलते. त्यामुळे एखाद्या एरियामध्ये मुळातच म्हणजे नॅचरलीच जर इन्फिल्ट्रेशनचा रेट कमी असेल तर तिथं जास्त पाऊस पडला किंवा खूप जास्त वेळ पडला तर पूर येण्याची शक्यता वाढते. आता पुरामुळं काय होतं आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी, लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर कट होतो, कारण ट्रान्समिशन आणि जनरेशन अफेक्ट होतं पुरामुळं. वॉटर सप्लाय त्याच्यामुळं इंटरप्ट होतो. शेतीचं नुकसान होतं, पिकांचं नुकसान होतं. हे सगळे त्याचे ॲडवर्स इफेक्ट्स आहेत. आता ड्रॉट्स, त्याच्या अपोजिट कंडिशन. आता पाऊस खूप पडल्यामुळं पूर येतो. आता पाऊस जर पडलाच नाही किंवा खूप कमी पडला तर जी काही कंडिशन असते त्याला आपण म्हणतो फेमेन किंवा ड्रॉट म्हणजेच दुष्काळ. पुराला आपण ओला दुष्काळ म्हणतो आणि कोरडा दुष्काळ, पाऊस कमी पडल्यामुळं किंवा न पडल्यामुळं. म्हणजे पाण्याचं शॉर्टेज होतं आणि मॉइश्चर जे आहे म्हणजे जमिनीतला जो ओलावा आहे तो कमी होतो आणि ही कंडिशन काही महिने किंवा वर्षसुद्धा राहू शकते. इतर जिओलॉजिकल हॅझार्ड आणि ड्रॉट्स याच्यामध्ये हा फरक आहे. इतर हॅझार्ड जे आहेत ते ऑल ऑफ सडन होतात आणि एका ठराविक पिरियड पुरते लिमिटेड असतात. पण ड्रॉट जो आहे म्हणजे दुष्काळ, तर पाऊस 1 वर्ष पडला नाही, 2 वर्ष पडला नाही, तर ही ड्रॉटची जी कंडिशन आहे किंवा फेमिनची कंडिशन आहे ही कंटिन्युअस राहू शकते काही महिने किंवा काही वर्ष. आता रिझन्स कुठले आहेत? पहिल्यांदा नॅचरल, तर इरॅटिक रेनफॉल म्हणजे पावसाचा लहरीपणा, कधी खूप जास्त पडतो, कधी अगदी कमी पडतो किंवा ठराविक काळातच पडतो, परत पडतच नाही. म्हणजे सलग 15 दिवस पडला, परत 2 महिने पडलाच नाही, तर हा इरॅटिक रेनफॉल हे एक रिझन आहे. त्याच्यानंतर एल निनो हा एक इफेक्ट आहे, ज्याच्यामुळे पावसाचं जे प्रमाण आहे ते कमी होतं आणि मुळातच म्हणजे 100% पाऊस पडणार असेल तर, आणि एल निनो जर त्या वर्षी हा इफेक्ट झाला तर तो 100%च्या ऐवजी 95% 90% इतकाच पाऊस पडतो. त्याच्यानंतर इरोजन, एखाद्या एरियामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल डेझर्ट असेल एरिया तर इरोजनचं रेट खूप जास्त असतो.
बेअर लँड असल्यामुळं, कुठलंही व्हेजिटल कवर नसल्यामुळं, म्हणजे इरोजन जास्त असेल तर इनफिल्ट्रेशन कमी होतं, त्याच्यामुळं मॉइश्चर कमी होतं. त्याच्यानंतर अनफेवरेबल ग्राउंड वॉटर कंडिशन्स, म्हणजे आपण ग्राउंड वॉटर झोन बघितलेले होते लास्ट सेमिस्टरला हायड्रोजिओलॉजीमध्ये. तर एखाद्या एरियामध्ये मुळातच पाणी धरून ठेवण्याची किंवा साठवण्याची कपॅसिटी जी आहे ती कमी असते, आणि त्यात जर पुन्हा पाऊस पडला नाही तर रिचार्ज अजिबात होत नाही ग्राउंड वॉटरचं, आणि मग ड्रॉट कंडिशन जी आहे ती जास्त सिव्हिअर होते. हाय रन ऑफ अँड लो इन्फिल्ट्रेशन, म्हणजेच व्हेजिटल कवर नसेल किंवा डिफॉरेस्टेशन झालं असेल तर रन ऑफ वाढतो, इन्फिल्ट्रेशन कमी होतं, किंवा एखाद्या सॉईलची कपॅसिटीच मुळात कमी असते इन्फिल्ट्रेशनची. हाय रेट ऑफ इव्हॅपोरेशन, जर हीट खूप जास्त असेल, म्हणजे ॲव्हरेज टेम्परेचर एखाद्या एरियाचं जास्त असेल तर इन्फिल्ट्रेशनचा रेट कमी होतो आणि इव्हॅपोरेशनचा वाढतो, आणि त्याच्यामुळं पुन्हा पर्कोलेशन कमी झाल्यामुळं मॉइश्चर कमी होतं मातीतलं, आणि दुष्काळी स्थितीमध्ये भर पडते या कारणामुळे. ही सगळी नॅचरल कॉजेस. आता अँथ्रोपोजेनिक म्हणजे ह्युमन इंटरफिरन्स, तर ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यानंतर डिफॉरेस्टेशन, जे काय आपण झाडांची तोड करतो आहे, जंगलांची तोड करतो आहे, इकोसिस्टीममध्ये जो आपण इंटरफिरन्स करतो, म्हणजे चॅनल वगैरे रिव्हरचे बदलतो, किंवा जे काय आपण ढवळाढवळ करतो निसर्गात, त्याच्यामुळे हे ड्रॉट कंडिशन येऊ शकते. आता याचे इफेक्ट्स हे पण आपल्याला माहीत आहेत. लोअरिंग ऑफ वॉटर लेवल्स, पाण्याची लेवल म्हणजे ग्राउंड वॉटर असेल किंवा सरफेस वॉटर असेल, सगळ्याचेच लेवल कमी होते. वॉटर टेबल जे आहे ते ग्राउंड वॉटरच्या बाबतीत जास्त डेप्थवर जातं. सरफेस बॉडीज जे आहे त्याच्यातलं पाणी कमी झाल्यामुळं पोल्युशन जास्त होतं, पाणी वाहत राहत नाही, साठून राहतं तेवढंच पाणी, त्यामुळे ते पॉल्यूट होण्याचं जास्त प्रमाणात शक्यता असते. ज्या वेटलँड आहेत त्या सगळ्या कोरड्या पडतात, आणि फायनली त्याचा इफेक्ट फ्लोरा आणि फौनावर होतो, म्हणजेच बायोडायव्हर्सिटीवर होतो. आणि बाकी इकॉनॉमिकल तर आहेच, म्हणजे शेतीवर, पिकावर पिण्याचं पाणी मिळत नाही, सगळं नुकसान होतं, त्यामुळं इकॉनॉमिक आणि सोशली ॲडव्हर्स इफेक्ट होतात. तर हे आपण बघितले ते जिओलॉजिकल हजार्ड्स होते. आता मिटिगेशन म्हणजे हाऊ टू मिटिगेट द हजार्ड और हाऊ टू कॉम्बॅट इट, म्हणजे त्याचं आपण जे इफेक्ट्स आहेत आपण त्यांना थांबवू तर शकत नाही, पण त्यांचे ॲडव्हर्स इफेक्ट जे आहेत ते कमी कसे करायचे, मिनिमाइज कसे करायचे, त्याला म्हणतात हजार्ड मिटिगेशन. आता कुठला हजार्ड आहे आणि तो कुठल्या एरियात होणार आहे त्याच्यावर हे जे मेजर्स आहेत ते बरेचसे अवलंबून आहेत. तर एक आहे की रिलोकेशन म्हणजे जी काही लोकवस्ती असेल, समजा आता स्नो ॲव्हलांच होणार आहे, हे दरवर्षी होतो आहे, किंवा व्होल्कॅनिक इरप्शन होणार आहे, किंवा लँडस्लाईड होण्याचे चान्सेस आहेत, तर तिथलं जे पॉप्युलेशन आहे त्यांचं रिलोकेशन करायचं, म्हणजे त्यांना तिथून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवणे, हा एक उपाय असू शकतो. त्याच्यानंतर लँडस्लाईड किंवा ॲव्हलांचेसच्या बाबतीत स्लोप स्टॅबिलिटी हा महत्त्वाचा फॅक्टर आहे, कारण जेवढं स्लोप स्टीप असेल तेवढं लँडस्लाईड किंवा ॲव्हलांच होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ती स्टॅबिलिटी वाढवायची. कशी वाढवायची, तर बाय कन्स्ट्रक्शन ऑफ रिटेनिंग वॉल्स और बाय युजिंग सॉईल अँकर्स, म्हणजे तिथं कोणतं तरी असं त्याला स्टॅबिलिटी देणारं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं, किंवा अँकर्स टाकायचे, म्हणजे नांगर असतो तसं, आणि त्याला सपोर्ट द्यायचा, वॉल किंवा रिटेनिंग वॉलने सपोर्ट द्यायचा आणि स्टॅबिलिटी वाढवायची, जेणेकरून वरचं मटेरियल खाली येऊ नये. त्याच्यानंतर फ्लड्सच्या बाबतीत स्ट्रीम्स अँड शोर्स कॅन बी प्रोटेक्टेड अगेन्स्ट इरोजन अँड स्कोरिंग, म्हणजे जी काही नदीकाठाची धूप होत असते, माती तिथली वाहून जात असते,
तर ती वाहून जाऊ नये, त्याचं इरोजन होऊ नये म्हणून तिथं व्हेजिटेशन लावायचं. अजून दुसरं काही ह्युमन ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या थांबवायच्या आणि ते इरोजन जे आहे ते मिनिमाइज करायचं. त्याच्यानंतर सॉईल किंवा रॉक म्हणजे जे डाऊन स्लोप येणारं मटेरियल आहे लँडस्लाईडच्या बाबतीत, त्याचं कॉम्पॅक्शन किंवा ग्राउटिंग करायचं. म्हणजे सिमेंट भरायचं फ्रॅक्चर्समध्ये किंवा त्याला जाळ्या वगैरे बसवायच्या आणि सपोर्ट करायचा जेणेकरून ते वरून खाली येऊ नये. आता अर्थक्वेक प्रोन एरिया असेल तर डीप फाउंडेशन म्हणजे जो पाया आपण घेतो ह्याचा बिल्डिंगचा, तर तो जमिनीखाली जास्त अंतरावर घ्यायचा जेणेकरून फाउंडेशन जे आहे ते जास्त स्टेबल होईल. मटेरियल वापरताना अर्थक्वेक रेजिस्टंट मटेरियल वापरायचं म्हणजे बिल्डिंग पडून जे काही लॉस होतो आहे प्रॉपर्टी आणि लाईफचा तो होणार नाही. टनेल्स पण तसेच बांधायचे अर्थक्वेक रेजिस्टंट. ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती चांगली ठेवायची, इफिशियंट ठेवायची. ही ड्रेनेज सिस्टीम सगळ्याच बाबतीत आहे, एस्पेशली फ्लडच्या बाबतीत. जेवढं ड्रेनेज चांगलं असेल तेवढं पाणी वाहून जायला मदत होते. नाहीतर मग चोकअप झालं तर पाणी वॉटर लॉगिंग होऊन फ्लड जास्त सिव्हिअर होत जातो. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते अवॉइडिंग इंटरफिरन्स इन इकोसिस्टम. जो काय मानवी हस्तक्षेप आहे पर्यावरणात तो थांबवणे हा सगळ्यात महत्त्वाचं रेमेडी आहे. त्यानंतर पोझिंग कर्ब ऑन ह्युमन ॲक्टिव्हिटीज इन हजार्ड प्रोन एरिया म्हणजे निदान आपल्याला माहीत आहे की एखाद्या एरियामध्ये अशा हजार्ड होण्याचे चान्सेस आहेत, निदान त्या एरियापुरते तरी ह्युमन इंटरफिरन्स थांबवायचा आहे. म्हणजे भराव टाकणे, रेड झोनमध्ये बांधकाम करणे, रिव्हरचे चॅनल बदलणे किंवा झाडं तोडणे, तिथली व्हेजिटेशन सगळं नाहीसं करणे, हे सगळं थांबवायचं आहे. त्याच्यासाठी काय गरजेचं आहे तर स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन ऑफ द लॉज. सगळे कायदे आपल्याकडे आहेत पण ते पेपरवर आहेत, प्रत्यक्षात इम्प्लिमेंट होत नाही. तर ते इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे बघितलं पाहिजे. आणि लोकांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती करणे की जे काय आपण करतो आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत पर्यावरणावर आणि पर्यायाने नंतर आपल्यावर, ह्याच्याबद्दल लोकांना जागृत करणे, हे सगळे मेजर्स आहेत किंवा रेमेडीज आहेत हजार्ड मिटिगेशनच्या. तर 6 जिओलॉजिकल हजार्ड्स आपण बघितलेत: अर्थक्वेक, लँडस्लाईड, व्होल्कॅनिझम, स्नो ॲव्हलांचेस, फ्लड्स आणि ड्रॉट्स आणि त्यांचं मिटिगेशन. हे आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे.